झालं की नाही? जे गौतमी पाटील तुमच्या कामाची नाही, बरोबर आहे, जे नागिन तुमच्या आयुष्यात कधी आली नाही आणि कधी येणारही नाही, बरोबर आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, तरी पण आपण त्याला खेळ गोष्टी तुमच्यापर्यंत माहित आहे, बरोबर आहे? बरोबर आहे सर. एखादी पोरगी तुमच्या गावची जर एखाद्या पोरासोबत पडून गेली तर पुऱ्या गावातल्या बाहेर पोरं रात्रभरातून माहीत होऊन जाते, बरोबर आहे की नाही? पाचच गोष्टी घालते, आगे माय ते चपला बाहेर होता, तो अंदर होता, बरोबर आहे की नाही? ह्या ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला माहित असते. पण तुमच्या गावचा जर एखादा पोरगा जर पोलीस झाला तर ह्या गोष्टी पातळमध्ये चालत नाही. तो काऊन झाला, कुठं शिकायला होता, कोणते पुस्तक वाचलं नसल, त्याला खर्च आला की नाही आला, माझा पोरगा जाऊ शकेल का नाही, याच्यात कोणीच बाया ह्या गोष्टी करत नाही. करतात का? तुम्हीच सांगा. आणि या बिनकामाच्या गोष्टीमुळे समाजाचं वाटोळ होत आहे. मग तेच तुम्हाला मी सांगितलं, गरीब गरीब काऊन होते आणि श्रीमंत श्रीमंत काऊन होते? या गोष्टीमुळे. श्रीमंत तोच विचार करत असतो की माझं कुठं 4 पैसे मिळेल, माझा नातेवाईक कुठे नोकरीला लागेल, कुठं जुगाड लागेल, बरोबर आहे की नाही? सरपंच असेल तर सरपंच कामं करत असेल, एखादा ठेकेदार असेल तर त्याला 2 ठेके कुठे चांगले मिळतील हे पाहत बसेल, बरोबर आहे की नाही? आपण पाहतो गोष्टी करतो, नागिन पाहतो. अशाही बाया असतील की नागिन पोळ्या बनवता बनवता नागिन पाहत असेल गॅस होत्यावर, असतील तुमच्यातल्या. हात वर करा बरं, एखादी असेल तर असतील. पण आता लोकांसमोर काय हात वर करायचं आहे की नाही? म्हणजे एवढा वेळ आपल्याला मिळते, परंतु मोफत शिक्षणाची कोणती योजना आहे हे आपल्याला माहित नाही. आणि